जेव्हा घरात काहीच भाजी नसेल, काहीही बनवायला कंटाळा आला असेल किंवा काहीच करण्याची इच्छा नसेल, तर तुम्ही हे बनवा. साधं, सिंपल आणि झटपट बनणारं टमाटरचं भरीत. खायला मस्त, चटपटीत, झणझणीत, खाताच बोट चाटणार इतकं स्वादिष्ट लागतं हे. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भरीत बनवण्यासाठी मी इथे टमाटे घेतलेले आहे. छान असे लालसर टमाटे मी इथे वापरते. इथे मी राईच्या तेलाचा वापर करते. जसं आपण वांग्याचं भरीत करताना त्याच्यावरती तेल लावून घेतो, तसंच आपण ह्या टमाट्यांवरती सुद्धा तेल लावून घेणार आहोत. आता आपल्याला हे टमाटे या चाळणीवरती ठेवायचे आहेत आणि यांना भाजून घ्यायचं आहे. याच्यामुळे छान स्मोकी फ्लेवर येईल टमाट्याच्या भरीतला. इथे मी फ्लेम जी आहे ती लो टू मीडियमच ठेवलेली आहे. जर आपण मीडियम किंवा हाय फ्लेमवरती ह्यांना भाजलं तर ते बाहेरून काळे होतील आणि आतून कच्चेच राहतील. म्हणून आपल्याला ह्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे. यांना मधून मधून आपल्याला पलटून सुद्धा घ्यायचं आहे. हे चारी बाजून व्यवस्थित शिजले पाहिजेत. जर तुमच्याकडे भाजण्यासाठी जाळी नसेल तर तुम्ही एका कढईमध्ये तेल टाकून टमाट्याचे 2 भाग करून त्याच्यामध्ये त्यांना वाफून घेऊ शकतात. इथे आपले टमाटे आणि लसूणही मी ठेवला होता, तोही इथे चांगला भाजून झालेला आहे. आता हे सगळं आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. याचबरोबर आपल्याला मिरच्याही भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्याही इथे आपल्या चांगल्या भाजून झालेल्या आहेत. जास्त काळ्या करायच्या नाहीयेत. या सगळ्या वस्तू थोड्याशा थंड होऊ देऊ. नंतर ह्यांची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत. इथे आपले टमाटे थंड झालेले आहेत. आता आपल्याला ह्यांची सालं काढून घ्यायची आहेत. थोडं गरम गरम असताना जर सालं काढली तर ती पटकन निघतात. इथे आपण टमाट्याची आणि लसूणची सालं काढून घेतलेली आहे. आता आपल्याला हा जो देठांचा काळा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि टमाटे जे आहे ते सुरीच्या साहाय्याने बारीक बारीक चॉप करून घ्यायचे आहे. आपण जसं वांग भाजल्यानंतर त्याला सुरीने बारीक बारीक मॅश करून घेतो, तशाच पद्धतीने टमाटेही आपल्याला बारीक बारीक मॅश करून घ्यायचे आहेत. आपण इकडे यांना चांगले बारीक बारीक करून घेतलेले आहे. तुम्ही इथे मॅशरचाही वापर करू शकतात. आता आपल्याला एक ठेचा बनवून घ्यायचा आहे, त्याची तयारी करून घेऊ. या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे लसूण आपण भाजून घेतलेला होता ते टाकूया. हिरव्या मिरच्या आणि इथे मी कोथिंबीरीचे देठ घेतलेला आहे तेही घालूया. हे आपण पाणी न घालता जाडसर वाटून घेणार आहोत. असा जाडसर ठेचा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. भरीत बनवण्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी राईचं तेल घालते. राईच्या तेलामुळे ना फ्लेवर खूप छान येतो. जर तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही जे रोजच्या वापरातलं तेल आहे ते घालू शकतात. आता हे तेल आपल्याला धूर येईपर्यंत चांगलं तापून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्यातला जो वास असतो तो निघून जातो. इथे तेल आपलं गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये जिरं घालूया, कढीपत्त्याची पानं, चिरलेला कांदा. इथे मी फ्लेम मीडियमच ठेवलेली आहे. मीडियम फ्लेमवरतीच कांद्याला परतून घेते. कांदा जो आहे तो आपल्याला नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. याला कलर येऊ द्यायचा नाही. इथे कांदा आपला चांगला परतला गेलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये जो लसूण हिरवी मिरचीचा ठेचा बनवला होता तो घालायचा आहे. तुम्ही ही रेसिपी पहिले कधी बनवली आहे का? जर बनवली असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. आणि त्याचबरोबर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. इथे आपण मिरचीचा ठेचा सुद्धा चांगला परतून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काही ड्राय मसाले घालायचे आहेत. हळद, काश्मीरी लाल मिरची, हेही चांगलं आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. मसाले जळू नये म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते. इथे आपले मसाले चांगले परतले गेलेले आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे टमाटे घालून घ्यायचे आहेत आणि हे जे टमाटे आहेत ते मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया. आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी चांगली वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून टमाटे जे आहेत अजून सॉफ्ट होतील. आता आपण याचं झाकण उघडून घेऊ. ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे.
गरम मसाला, मसाले बॅलन्स करण्यासाठी इथे मी थोडीशी साखर घालते आणि हे आता चांगलं आपण मिक्स करून घेऊया। टमाट्याच्या भरताचा मस्त असा सुगंध येतोय। तुम्ही ही रेसिपी कोणत्या ठिकाणावरून बघता आहात हे मला कमेंट्समध्ये कळवा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा हिला शेअर करा। इथे बघा टमाट्याचं पाणी सुद्धा आटलेलं आहे। पूर्णपणे आपल्याला पाणी आटून नाही घ्यायचंय, थोडीशी रसरशीत अशी राहिली पाहिजे। ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। हे आपण आता चांगलं मिक्स करून घेऊया। इथे आपलं टमाटरचं भरीत बनून तयार झालेलं आहे। आता आपण याला डिश मध्ये काढून घेऊ। हे घ्या, इथे तयार आहे चटपटीत झणझणीत टमाटरचं भरीत। हे खाताच मजा येऊन जाईल। ही तुम्हाला भाकरी, चपाती, भात या सगळ्यांसोबत खायला खूप टेस्टी लागेल। तर ही नक्की बनवा आणि कशी झाली हे मला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका। जेव्हा पण घरात काही भाजी बनवायला नसेल किंवा कंटाळा आला असेल तर ही झटपट बनणारी रेसिपी आहे। तर हे टमाटरचं भरीत एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। एक चपाती खाणारे सुद्धा 2-2 चपात्या खाऊन जातील। इतकं टेस्टी आणि स्वादिष्ट बनतं हे भरीत। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा। त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा। तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।